राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून सांस्कृतिक वार्तापत्र हिंदू जागरणांच्या 100 वर्षांचा प्रवास सांगणारी संघ यात्रा हा विशेषांक प्रकाशित करीत आहे। संघ यात्रा का सुरू झाली, संघ यात्रा ही 100 वर्षांचा प्रवास, त्या मागचा हेतू काय हा समाजाला समजावं ही यामागची भूमिका आहे। संघातील अन्य मान्यवर कार्यकर्ते ज्यांनी अनेक वर्ष संघासाठी काम केलं अशा कार्यकर्त्यांचे लेख आपण यामध्ये घेतलेले आहेत। संघाचे अनेक वर्ष सहकार्य होते ते माननीय भैयाजी जोशी, संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं असं मनमोहन वैद्य, संघाच्या अनेक क्षेत्रामध्ये बौद्धिक प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं असे शरद भाऊ कुंटे, आणि संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रचार प्रमुख म्हणून ज्यांनी काम केलं असे दिलीपराव क्षीरसागर, आणि आता सध्या संघाचे अखिल भारतीय सहसहकार्यवा अतुलजी लिमय यांचे लेख आपण या अंकामध्ये घेत आहोत। संघाची स्थापना का झाली तर परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांच्या मनामध्ये विषय आला की हा हिंदू समाज इतके वर्ष गुलाम का राहिला। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हिंदू समाजामध्ये ती राष्ट्रीयत्वाची जी भावना होती ती कुठेतरी कमी होती। जोपर्यंत हा समाज राष्ट्रभक्त होणार नाही किंवा जीवनामध्ये राष्ट्र प्रथम ही भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत हा देश परमभवाला जाणार नाही, आणि हा देश परमभवायला न्यायचा असेल तर या सगळ्या समाजाच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना ही सतत तेवत राहिली पाहिजे। म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली। हे स्थापना करताना संघाचे अनेक कार्यकर्ते समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेले, आणि त्या क्षेत्रामध्ये गेलेले असताना त्यांच्या लक्षात आलं की त्या त्या क्षेत्रामध्ये अनेक अराष्ट्रीय कार्यकर्ते किंवा अराष्ट्रीय विचार आणि अराष्ट्रीय भूमिका घेऊन लोक काम करतायत। आता याला कुठेतरी शह दिला पाहिजे आणि समाजातल्या विविध क्षेत्रामध्ये राष्ट्रीय भावना आपण पेरली पाहिजे। यासाठी अनेक कार्यकर्ते त्या क्षेत्रात गेले, त्या ठिकाणी विविध प्रकारची कामं उभी केली, तिथल्या लोकांना समजून घेतलं, तिथला विरोध सहन केला, आणि आज त्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय विचारित प्रस्थापित करण्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत। अशा अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या अनुभवाचे लेख आपण या आपल्या अंकामध्ये घेतलेले आहेत की या सगळा लेख वाचल्यानंतर संघाने गेली 100 वर्षात काय काम उभं केलं हे आपल्या या सगळ्यामुळे लक्षात येणार आहे। मला वाटतं संघ समजून घेण्यासाठी वाचकांनी हा अंक जरूर वाचावा की स्वाभाविकरित्या संघाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले कामाचे अनुभव आपल्याला या अंकामध्ये मिळतील।